नमस्कार, मी जानकी पाटील. माझ्या शब्दयात्री या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करते. आज आपण पंढरपूरच्या वारीबद्दल बोलणार आहोत. मंडळी, पंढरपूरच्या आषाढी वारीस सुरुवात झाली आहे. मग येताय ना वारीला? चला तर मग. ही आषाढ वारी म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात जुनी आणि मोठी आध्यात्मिक पदयात्रा समजली जाते. लाखो वारकरी संतांच्या पालख्यांसोबत पायी चालून माऊलीचा गजर करत शेकडो किलोमीटरचा प्रवास आनंदानं उत्साहानं पार पाडतात आणि आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात पोहोचतात. अनेक दिवसांच्या या प्रवासात वारकरी तहान भूक विसरून अभंग, भजन, कीर्तन यामध्ये तल्लीन होऊन जातात. मंडळी, पायी केल्या जाणाऱ्या पंढरीच्या वारीची ही परंपरा बरीच जुनी आहे. संतश्रेष्ठ ज्ञानदेवांच्या घराण्यात पंढरीच्या वारीची परंपरा होती असा उल्लेख आढळतो. थोडक्यात काय तर वारी ही ज्ञानदेव पूर्वकालीन प्रथा आहे असं म्हणायला काही हरकत नाही. त्यानंतर पुढे एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, शंकर स्वामी महाराज तसेच मल्लप्पा वास्कर महाराज यांसारख्या संतांनी वारीची ही परंपरा पुढे अखंड चालू ठेवली. यावर्षी तर फक्त महाराष्ट्रातून किंवा भारतातूनच नव्हे तर परदेशातूनही वारकरी मोठ्या संख्येने या वारीसाठी सहभागी झाले आहेत. खरं तर आपल्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. वारी समतेचे प्रतीक आहे. यात लहान मोठे, गरीब श्रीमंत असा कोणताही भेदभाव नसतो. सर्वजण केवळ विठ्ठल भक्त म्हणून एकत्र येतात. विठ्ठलाच्या भेटीची ओढ, संतांच्या शिकवणीचा प्रसार आणि समाज जोडणे हाच या वारीचा मुख्य उद्देश असतो. थोडक्यात काय तर वारी हा एक आनंद सोहळा असतो. या वारीबद्दलच्या माझ्या भावना मी शब्दबद्ध केल्या आहेत त्या अशा. वारी. कपाळी बुक्का गळा तुळशीची माळ, कपाळी बुक्का गळा तुळशीची माळ, वारीला चालली पांडुरंग रखुमाईची बाळ, वारीला चालली पांडुरंग रखुमाईची बाळ. सदा असे त्यांना माऊलीचा ध्यास, सदा असे त्यांना माऊलीचा ध्यास, वारीला जाण्याची मनी एकच आस, वारीला जाण्याची मनी एकच आस. टाळ चिपळ्या विना एक तारी, टाळ चिपळ्या विना एक तारी, भजन कीर्तनात दंग ही सारी, भजन कीर्तनात दंग ही सारी. जाता वारीस न लगे घोडागाडी, जाता वारीस न लगे घोडागाडी, पावला पावलांनी मैला मैलाचं अंतर तोडी, पावला पावलांनी मैला मैलाचं अंतर तोडी. संगे रखुमाई घेऊन डोईवरी तुळशी माई, संगे रखुमाई घेऊन डोईवरी तुळशी माई, मुखी नाम घोष ज्ञानाजना मुक्ताबाई, मुखी नाम घोष ज्ञानाजना मुक्ताबाई. माऊलीच्या भेटीची असे आंतरिक ओढ, माऊलीच्या भेटीची असे आंतरिक ओढ, अनवाणी पाया जरी येती कित्येक फोड, अनवाणी पाया जरी येती कित्येक फोड. वारकरी म्हणे आम्ही विठू माऊलीची लेकर, वारकरी म्हणे आम्ही विठू माऊलीची लेकर, खातो मुळा भाजी कांदा आणि भाकर, खातो मुळा भाजी कांदा आणि भाकर. ना ठेविते माऊली कधी लेकरा उपाशी, ना ठेविते माऊली कधी लेकरा उपाशी, मागतो जागा आम्ही श्रीरंगाला चरणाशी, मागतो जागा आम्ही श्रीरंगाला चरणाशी. चरणी ठेविता विठुरायाच्या माथा, चरणी ठेविता विठुरायाच्या माथा, ना उरते मनी कसलीच चिंता, ना उरते मनी कसलीच चिंता. धन्यवाद.